श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात आता तयार राहा एक मोठ्या बदलासाठी. हा बदल बाहेरून कमी आणि आतून जास्त असेल. तुम्ही आता सामान्य माणूस राहिला नाही, तुम्ही आता स्वामीमय झाला आहात आणि स्वामीमय झालेला माणूस कधीच हरत नाही. आता स्वामी तुमच्या आत डोकावून पाहण्यास सांगत आहेत. तुमच्या हृदयाचा जो कप्पा स्वामींसाठी राखून ठेवला आहे तिथे अजूनही काही जुन्या आठवणींचे ढिगारे साचलेले आहेत. का हा कचरा म्हणजे जुन्या आठवणींचा त्रास, कुणीतरी केलेला अपमान, मनात भरून ठेवलेला राग आणि माझं काय चुकलं याची खंत. स्वामी म्हणतात बाळा, जिथे कचरा असतो तिथे मी बसत नाही. मला राहायला स्वच्छ आणि निर्मळ जागा लागते. त्यामुळे आजपासून एक नवीन शुद्धीकरण प्रक्रिया सुरू करा. ती म्हणजे माफ करणे. ज्यांनी तुम्हाला रडवलं, ज्यांनी तुमचा विश्वासघात केला, त्यांना मनातून माफ करून टाका. त्यांच्यासाठी नाही तर स्वतःसाठी. कारण जोपर्यंत तुम्ही त्यांना मनात धरून ठेवाल तोपर्यंत तुम्ही त्या भूतकाळाच्या साखळदंडाने बांधलेले राहाल. तुम्हाला मुक्त व्हायचंय ना, तुम्हाला उंच भरारी घ्यायची ना, मग पायात अडकलेली ही द्वेषाची बेडी तोडून टाकावी लागेल. तुम्ही म्हणाल, पण स्वामी त्यांनी मला खूप त्रास दिलाय, मी कसं विसरू. यावर स्वामींचं उत्तर ऐका. त्यांचा हिशोब करायला मी समर्थ आहे. तू न्यायाधीश बनू नकोस, तू फक्त साक्षीदार हो. ज्या क्षणी तुम्ही त्या माणसांना मनातून सोडून द्याल त्या क्षणी तुमच्या हृदयाची जागा रिकामी होईल आणि त्या रिकाम्या जागी स्वामींचे पाय स्थिरावतील. आणि एकदा का स्वामी तिथे बसले की जगातील कोणत्याही दुःखाची ताकद नाही की ते तिथे प्रवेश करू शकेल. तुमचे हृदय हे एक आता मंदिर बनणार आहे. या मंदिरात आता संशय आणि भीतीला नो एंट्री असेल. तिथे फक्त विश्वास आणि समर्पण असेल. तुम्ही अनुभवाल की जेव्हा तुम्ही कोणाचा तरी राग सोडून देता तेव्हा तुमच्या डोक्यावरचा मनभर भार हलका होतो. ती हलकी अवस्था म्हणजे स्वामींच्या जवळ जाण्याची पहिली पायरी आहे. स्वतःला रिकामं करा म्हणजे स्वामी तुम्हाला त्यांच्या आशीर्वादाने काठोकाठ भरू शकतील. तुमच्या घराण्यात, तुमच्या कुटुंबात गेली कित्येक वर्ष किंवा पिढ्या काही ठराविक समस्या चालत आल्या आहेत का? म्हणजे आजोबांना जो त्रास होतो तोच वडिलांना आणि आता तोच तुम्हाला होतोय. किंवा घरात सतत कटकट, पैसा न टिकणे किंवा वंशवृद्धीत अडथळे, हे दृष्ट चक्र असतं. पण मंडळी, आनंदाची बातमी ही आहे की स्वामींनी तुम्हाला या साखळी दंडातून मुक्त करण्यासाठी निवडले आहे. तुम्ही तुमच्या कुळातील ती पहिली व्यक्ती आहात जिच्या भक्तीमुळे हे पिढ्यानपिढ्या चालत आलेले दुर्दैवाचे चक्र आता खंडित होणार आहे. स्वामींची नजर ज्याच्यावर पडते त्याचं प्रारब्ध सुद्धा थरथर कापतं आणि रस्ता बदलतं. लोक म्हणतात नशिबात जे लिहिलंय ते भोगावंच लागतं, पण हे सामान्य लोकांसाठी आहे. स्वामींच्या लेकरांसाठी नियम वेगळा आहे. स्वामींच्या भक्तांचे नशीब ब्रह्मदेव नाही तर साक्षात स्वामी समर्थ स्वतःच्या हाताने पुन्हा लिहित असतात. त्यामुळे माझे नशीबच फुटके हे वाक्य आजपासून डिक्शनरीमधून बाहेर काढून टाका. कारण आता तो लेख पुसून तिथे श्री स्वामी समर्थ अशी मोहर उमटली आहे. तुमच्या घरात जे काही शुभ कार्य घडेल ती केवळ एक घटना नसेल तर ती या गोष्टीची साक्ष असेल की शापांचा अंत आता झाला आहे आणि आशीर्वादाचे युग सुरू झाले आहे. आणि म्हणूनच मंडळी, तुमच्या जीवनात जर असे आशीर्वादाचे युग सुरू झाले आहे आणि म्हणूनच स्वामींनी हा पवित्र मंत्र तुमच्याकडे पाठवला आहे. हा मंत्र संपूर्ण ऐका. तुमच्या घरातील सर्व अडथळे, सर्व चिंता, सर्व काळजी, कर्ज, पैशाची कटकट सगळं काही नष्ट होऊन तुम्हाला आनंद, सुख, समृद्धी, यश प्राप्त होईल. अट एवढीच आहे, मंत्र संपूर्ण ऐकायचा आहे. मंत्र अर्धवट ऐकून स्वामींचा अपमान तुम्ही करू नका. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच.
बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री स्वामी समर्थ. 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 ओम श्री स्वामी समर्थ.
ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ.
ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ.